हरकत नाही, मी सगळेच बोलणार, डोंट वरी. कसं असतं, जुन्या लोकांना इंट्रोडक्शनची गरज नाही, कशाची गरज नाही. आता सगळे ते सुरुवातीपासून सगळं सांगायला लागतं, बाबा मी कोण, काय करतो. आता तुम्ही थोडंफार ऐकलेलं आहे यूट्यूबवरती, पण तसं बेसिक काही माहीत नसतं आहे. तुम्ही पण नवीनच आहात ना? नाही, ओके, पहिल्यापासून आहे, चालतं, हरकत नाही. तुम्ही काय करता? मी IT मध्ये. सर नवीन नवीन आले फक्त? मी आर्किटेक्ट. अजून कोणी नवीन? मागे दोघे जण. काय? ॲटो. ओके, नो प्रॉब्लेम ॲटो. बाकी नवीन नाही ना कोणी? बघा, मी आकाश गोंदावले. मागचे 11 वर्ष झालं फायनान्शियल लिटरसी या विषयावरती लोकांना लिटरेट करण्याचं काम करतो, तुमच्या चौघांसाठी. ठीक आहे. आत्तापर्यंत फायनान्शियल लिटरसी हा जो विषय आहे याच्यामध्ये पेड प्रोग्राम आणि फ्री प्रोग्राम अशा दोन्ही माध्यमातून मी आत्तापर्यंत लाखभर लोकांपर्यंत पोचलो असेल, ज्यांना फ्री प्रोग्राम किंवा पेड प्रोग्राम केला असेल. आणि जे पेड आहेत टेंटेटिव्हली 20,000 लोकांनी माझ्या पेड प्रोग्राम्स केलेले आहेत. ठीक आहे. किती लोकांनी? 20,000 प्लस झालेले आहेत. आणि या लोकांना फायनान्शियल सर्व्हिसेस पण आपण देतो इकडे, जर काही रिक्वायरमेंट असतील त्या पद्धतीने. मी आत्तापर्यंत आपलं भारतीय सैन्यांना सुद्धा आर्थिक साक्षरता शिकवली आहे, असं बरंचसं काही आहे. ठीक आहे. मी इथं ग्लोबल अचिव्हर स्कूलचा फाउंडर आहे. मुशीमध्ये शाळा आहे CBSE पॅटर्नची. असे बरेचसे काही उद्योग पॅरलली आहेत. इन्व्हेस्टिंगमध्ये गेली 22 वर्ष झालं मी काम करतो आहे. माझ्यासाठी सुरुवातीला काम करत होतो. मी स्वतः आर्थिक स्वातंत्र्य मिळवल्यानंतर इतरांना मदत करायच्या हेतूने मनी अकॅडमी नावाची इन्स्टिट्यूट 2013 साली सुरू केली. सुरुवातीची 2 वर्ष श्रीमंतीचा राजमार्ग आर्थिक नियोजन या नावाने कार्यक्रम केले. ते फ्री ऑफ कॉस्ट होते. म्हणजे 4 रविवार कार्यक्रम असायचे. किती दिवस? 4 संडे फ्री यायचं, चहा पाणी नाश्ता मी द्यायचो आणि 4 लगातार करायचे, असं ते प्रोसेस होतं. मग ते या रविवारी आलेली पुढच्या रविवारी यायची नाही, पुढच्या रविवारी आलेली त्याच्या पुढच्या रविवारी यायची नाही, त्याची कधी लिंक लागली नाही आणि त्याचं काही रिझल्ट म्हणजे पाहिजे तसं काय आला नाही. मग ते काय झालं, विषय ड्रॉप झाला. मग पेड प्रोग्राम केले आम्ही 2015 पासून. 2015ला मनी अकॅडमी नावाची इन्स्टिट्यूट हे केली आणि तेव्हापासून पेड प्रोग्रामनी खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये ड्रास्टिकल बदल झाला. आता शेवटी बघा, मी हमेशा म्हणतो एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. शिक्षण माणसाला इन्फॉर्म करतं, आयुष्य काय बदलत नाही. आयुष्य बदलायचं असेल तर जे शिकलं ते काय करायला लागतंय, कृतीत आणायला लागतंय. जरी 20,000 लोक मी म्हणत असेल तर त्यातले किती लोकांचं आयुष्य बदललं असेल तुम्हाला काय वाटतं? पेड केलंय, फुकटवाल्यांचं तर काय बदलत नसतंय. मला पेड केलंय 20,000 लोकांनी पैसे दिलेत, तर किती लोकांचं आयुष्य बदललं असेल? मुश्किल से 600-500. किती? 600-500 लोकांचं. बाकीच्यांनी इकडनं ऐकलं, इकडनं व्यवस्थित सोडून दिलं. आम्हाला माहीत आहे, माहिती तर सगळी गुगलकडे आहे. बरोबर ना? तर माझं असं मत आहे की कोणतंही वेबिनार, कोणतंही सेमिनार, कोणतंही गुरु, कोणतंही पुस्तक तुमचं आयुष्य बदलू शकत नाही जोपर्यंत त्यातले शिकलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात इम्प्लिमेंट करत नाही, वापरत नाही, कृती करत नाही. कृती फार महत्त्वाची गोष्ट आहे. ॲक्शनशिवाय रिझल्ट येणार नाही. मी विचार केला सिंगापूरला जायचा, फक्त विचारच केला, कधी बुकिंग पण नाही केलं, कधी काहीच नाही केलं. सिंगापूरला पोहोचणार आहे का मी? हां, मला माहीत आहे कसं जायचं सिंगापूरला, मला माहीत आहे कसं श्रीमंत व्हायचं, पण मी काही केलं नाही. तर रिझल्टमध्ये काय येणार? काय येणार? काय पण येणार नाही. सो आज आहे ना, नवीन जुनं किंवा दोन्ही गोष्टींचा मध्य साधण्याचा प्रयत्न करतो, बघू जमतंय का. चालेल ना? मला जे काही सांगायचं होतं जुन्या लोकांना ते पण सांगणार आणि नवीन लोकांना पण काय करणार, त्यातल्या संध्याकाळचा कार्यक्रम जमलं तर करा अटेंड, म्हणजे अजून बेटर होईल. तर कृती करणं फार महत्त्वाचं आहे.
जर कृती नाही केली तर रिझल्ट येणार नाही आहे. बघा, असं म्हणतात की तुम्हाला कोणत्याही फील्डमध्ये यश मिळवायचं असेल, काय मिळवायचं असेल, हा यश मिळवायचं असेल किंवा कोणती गोष्ट मिळवायची असेल तर सगळ्यात पहिली स्टेप, अशा 7 स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे, जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ना ती गोष्ट तुमच्या वातावरणात असली पाहिजे. कुठं असली पाहिजे? वातावरणात असली पाहिजे. जी गोष्ट वातावरणात येत नाही ती गोष्ट जीवनात येत नाही आणि येऊ शकत नाही. आता तुमचे जे कोणी मित्र मंडळी आहेत ते पहिले तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये आले, बरोबर ना, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, शेजारी, कुठेतरी एन्व्हायरमेंटमध्ये आले, मग ते जीवनात आले, बरोबर का चूक? का अमेरिकेत बसलेली लोक तुमच्या जीवनात आहेत? नाही आहे ना. किंवा तुमचा लाईफ पार्टनर पहिला वातावरणात आला मग जीवनात आला, का वातावरण नाही आता डायरेक्ट जीवनात आलं? असं नाही होत आहे, बरोबर ना. आता काय आहे ना, आपल्याला काय मिळवायचं आहे? फायनान्शियल फ्रीडम मिळवायची आहे. जरा बंद करतो, त्याला शांती लागेल. काय मिळवायचं आपल्याला? फायनान्शियल फ्रीडम. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय? आजच्या आणि भविष्यातल्या ज्या काही तुमच्या आर्थिक गरज आहेत त्या भागवण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे असणं किंवा पैशासाठी काम करण्याची गरज नाही अशी परिस्थिती निर्माण होणं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. पैशासाठी काम करायची गरज नाही, काम करायचं नाही असं नाही, मरेपर्यंत माणसाला काम करायला लागतंय, ते काय बंद करायची गोष्ट नाही आहे. किती पैसे आले तरी काम करायला लागते बरं का. नाही तुम्ही म्हणाल माझ्याकडे एवढे आले की बंद करणार, असलं काय होणार नाही. हा गोड गैरसमज आहे की खूप सारे पैसे आल्यावर माणसं काम करायचं बंद करतात. मग करायचं काय त्यांनी? पार्ट्या मेलं ना ते. सो तुमचा जर उद्देश फायनान्शियल फ्रीडम आहे तर तुमच्या वातावरणात फायनान्शियल फ्रीडम कुठे आहे का? जर ती वातावरणात नाही तर जीवनात येणार का? सकाळी उठता, काय करता, रुटीन काय करत असाल, बाथरूममध्ये फायनान्शियल फ्रीडम आहे का? बायको बोलताना फायनान्शियल फ्रीडम बद्दल काय बोलते का? आई वडील बोलतात का? पोरं बोलतात का? तिथून बाहेर पडता, रोडवरती निघता, कोण आठवण करून देतं का फायनान्शियल फ्रीडमची? अहो देतं का नाही देत? नाही देत. पुढे ऑफिसला जाता, तिकडे शिव्या खाता, काय करता मला नाही माहीत. तर तिकडं पण कोणी काय आठवण करू देत नाही. संध्याकाळी गॉसिप बिसिप करता वॉटेवर. मला सांगा, तुमच्या वातावरणातच फायनान्शियल फ्रीडम नाही तर जीवनात येईल का? येऊ शकेल का? कोणीच तुम्हाला आठवण करून देत नाही की बाबा ते फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं किंवा काय करायचं. जर कोणीच आठवण नाही करून दिली तर कधीच ते भेटणार नाही आहे. मग आपल्याला दुसऱ्याच आठवणी होतात. आपल्या वातावरणात काय ॲडव्हर्टिजमेंट चाललेले आहेत, घराची ॲडव्हर्टिजमेंट चालू आहे, गाडीची ॲडव्हर्टिजमेंट चालू आहे, कपड्यांची ॲडव्हर्टिजमेंट चालू आहे, साबणाची ॲडव्हर्टिजमेंट, ते सगळं आपल्या जीवनात येत आहे, बरोबर ना. हां, पण फायनान्शियल फ्रीडम नाहीच आहे जीवनात. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिलं तर घरी जाऊन आपण कोणत्या वातावरणात आहे, कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतोय, बरोबर ना, आणि तिथं काय काय गोष्टी आहेत हे नोट डाऊन केलं पाहिजे, बरोबर ना. मला आहे ना 6 पॅक बनवायचेत. काय करायचं आहे? 6 पॅक बनवायचे. तर पहिलं तर 6 पॅक माझ्या वातावरणात आले पाहिजे. म्हणजे किचनमध्ये लागलं पाहिजे फोटो, किंवा डायनिंग टेबलवरती लागलं पाहिजे, सकाळी उठल्यानंतर ते आरशात दिसलं पाहिजे, झोपलं तर कदाचित वरती दिसलं पाहिजे, मोबाईलमध्ये दिसलं पाहिजे, स्क्रीनवरती दिसलं पाहिजे. म्हणजे मला वारंवार काय होणार? रिमाइंडर हवे, मला 6 पॅक बनवायचं, मला 6 पॅक बनव, मला 6 पॅक बनवायचे, रिमाइंडर होणार. मग रिमाइंडर झाल्यावर मग काय कुठंतरी मला इथे बर्निंग डिझायर आहे, खूप सारी इच्छा आहे माझी 6 पॅक बनवायची. म्हणजे मी टार्गेट घेतलं, माझी इच्छा आहे ना, शेजारीच थोडी इच्छा आहे. मग काय होणार? ओघानी मी थोडंसं खाताना पण विचार करणार, थोडं डाएट फॉलो करण्याचा प्रयत्न करणार, सकाळी उठून एक्सरसाइज किंवा जिमला जाण्याचा प्रयत्न करणार रॅदर दॅन ते सारखंच आठवण करते, तर ते ॲटो मोडवरती मला रिमाइंड करत राहणार. कळतंय का विषय? मग मला जे काही मिळवायचं आहे ते माझ्या वातावरणात आहे का पहिलं विचार करायचा. आणि जर ते मिळवायचं आहे तर ते मी पहिलं काय केलं पाहिजे? माझं वातावरणात ते सगळं आणलं पाहिजे. वातावरणात आलं की काय होतं? दुसरी स्टेप येते, ज्याला म्हणतात हॅबिट. काय म्हणतात? हॅबिट. सर VIP चेअर आहे तिकडे, जाओ. दुसरी स्टेप काय? जे काय मिळवायचं हॅबिट्स.
मग आजच्या तारखेला मी कोणत्या हॅबिट्स फॉलो करतोय, कोणत्या हॅबिट आहेत मला, राईट इट डाऊन. मग त्यातल्या किती हॅबिट्स या मला माझ्या गोलकडे घेऊन चालल्यात आणि किती हॅबिट्स आहेत ज्या मला गोलकडे नेत नाही, दुसरीकडे घेऊन चालल्या. मग माझी हॅबिट आहे गॉसिप करायची, गप्पा मारत बसायची, मग ही माझ्या गोलकडे घेऊन जाणार आहे का मला. मला कुठेतरी त्या सोडून मी अशा गोष्टींची लिस्ट केली पाहिजे की कोणत्या अशा सवयी मी स्वतःला लावल्या पाहिजेत जेणेकरून मी माझ्या गोलकडे पोहोचेल. When I started my journey of financial freedom, at that time what I have done, की मी एक आहे ना फोटो पाहिला गुगलवरती, त्या माणसावरती पैशांचा पाऊस पडत होता. ठीक आहे. आणि मग मी काय केलं, ते माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या स्क्रीनवरती मला जिथं जिथं शक्य झालं तिथं ते लावलं. आता ते सारखंच रिमाइंड करायचं मला. मग चला म्हटलं आता सेकंड स्टेपवरती विचार करायला हरकत नाही की अशा काय गोष्टींची सवय मी लावू जाणीवपूर्वक जेणेकरून मी फायनान्शियल फ्रीडमकडे पोहोचेल. लिस्ट आउट केल्यानंतर काय मला वाटलं की बाबा मी काहीतरी फायनान्सवरती पुस्तकं वाचली पाहिजेत, पुस्तकं वाचायची सवय लावली पाहिजे. दुसरा विचार आला की मी काहीतरी फायनान्स रिलेटेड कोर्सेस केले पाहिजेत. पॉईंट समजतं का मला. मी ही सवय लावली पाहिजे. मग कुठं इकॉनॉमिक्स टाइम वाचला पाहिजे, त्यावेळी बिझनेस स्टँडर्ड, इकॉनॉमिक्स टाइम असे न्यूजपेपर लिस्ट आउट केलं. कोणत्या कोणत्या सवयी किंवा कोणत्या कोणत्या हॅबिट्स मी डेव्हलप केल्या पाहिजेत जेणेकरून मला जे अचीव करायचं आहे तिकडे मी पोचेल. पहिले ते माझ्या वातावरणात लावलं. दुसरं, आत्ता कोणत्या हॅबिट्स मी फॉलो करतोय. मग सकाळी उठताय बुमलं तर 8 वाजता, दिस इज नॉट गुड हॅबिट, माझ्या गोलकडे नाही घेऊन जाते. मग मी विचार केला की मी 5ला उठलं पाहिजे. 5ला उठलं पाहिजे, मग काय करायचं, पुस्तक वाचलं पाहिजे, 10 पानं तरी वाचली पाहिजेत. मग हेल्थवरती फोकस केलं पाहिजे. यार उद्याच्याला आजारी पडलं तर फायनान्शियल फ्रीडम कधी मिळणार, दवाखान्याला सगळे पैसे निघून जातील किंवा मी एफिशियंटली काम नाही करू शकत. एक्सरसाइजची हॅबिट मी लिहून काढलं ते की कोणत्या कोणत्या हॅबिट्स आहेत ज्या मला टुवर्ड द फायनान्शियल फ्रीडम घेऊन जातील. कळतोय का विषय. दररोज मार्केटबद्दल वाचायचं म्हणजे वाचायचं, हॅबिट लावली. मग तिसरी स्टेप येते स्किल. कोणतं स्किल. मग आज माझ्यामध्ये कोणते स्किल आहेत. टायपिंगचं स्किल असेल, वॉट जे काही स्किल आहे, वाचनाचं स्किल आहे, टेबल टेनिसचं स्किल आहे, वॉट जे काही तुमचे स्किल आहेत राईट इट डाऊन. मग त्यातले किती गोल्सकडे घेऊन चाललेत स्किल. मग मला जर फायनान्शियली फ्री व्हायचं आहे तर व्हॉट काइंड ऑफ स्किल मी स्वतःमध्ये डेव्हलप केले पाहिजेत. कोणते स्किल माझ्यामध्ये आले म्हणजे मी फायनान्शियली फ्री होऊ शकेल. मला स्ट्रिट आउट लिहायला सुरुवात केली की यार मला इन्व्हेस्टिंगचं स्किल आलं पाहिजे. मग मला ते म्युच्युअल फंडबद्दल कधी इन्व्हेस्टमेंट कोणत्या फंडमध्ये केली पाहिजे, कधी नाही केलं पाहिजे, किंवा स्टॉक मार्केट असेल, वॉटेवर, रिअल इस्टेट असेल, मग कसं ॲनालिसिस करायचं रिअल इस्टेट म्हणजे रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, कमर्शियल प्रॉपर्टी, इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, झोन, अर्बन प्रॉपर्टी, सेमी अर्बन प्रॉपर्टी, हॉलिडे रिसॉर्ट, लय उद्योग आहेत आणि वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळी रिअल इस्टेट वेगळ्या परतावा देते. साला ॲनालिसिस कसं करायचं, कोणत्या वेळेला कोणतं रिअल इस्टेट, मला स्किल आलं पाहिजे. मग मी लिहिलं मला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टिंगचं स्किल आलं पाहिजे, मला बिझनेसचं स्किल आलं पाहिजे, बिझनेस रिलेटेड पुस्तक म्हणजे लिहून काढलं. मग हे स्किल जर मला डेव्हलप करायचं मग हॅबिट कोणत्या आल्या पाहिजेत असून मी रिव्हर्स केलं परत एकदा. कळतं का विषय. मग हॅबिटमध्ये काय की यार मग मी थोडंसं जर स्टॉक मार्केटबद्दल वाचतोय तर थोडंसं रिअल इस्टेटबद्दल पण माहिती घेतली पाहिजे, कुठं काय चाललंय वारंवार घेतली पाहिजे. कळते काय साहेब. आता 6 पॅक बनवायचं, सेम थिंग्स प्रोसेस आहे. वातावरणात आलं की काय करायचं, हॅबिट्स. मग कोणत्या हॅबिट्स डेव्हलप केल्या पाहिजेत, कोणत्या हॅबिट्स मी फॉलो करतोय. नको तेवढं खायचं, बर्गर पिझ्झा खायचं हॅबिट आहे, आय शुड स्टॉप दॅट. ते मला काही 6 पॅककडे घेऊन जात नाही. आय शुड राईट इट डाऊन की मी सकाळी एक्सरसाइज करायचं हॅबिट लावलं पाहिजे. जे काही सुरुवातीला जाणीवपूर्वक, त्याच्यानंतर ॲटो मोडवरती होते ते. तिसरा स्किल, माझ्याकडे कोणतं स्किल पाहिजे. मग मला वेट लिफ्टिंगचं स्किल आलं पाहिजे, हातपाय मोडून घेणार मी जिममध्ये गेल्यानंतर. कोणते स्किल. डाएटबद्दल काही माहिती पाहिजे, कशातनं किती प्रोटीन न्यूट्रॉन काय मिळतात त्याचं थोडंसं माहिती असेल तर मी घेताना बरोबर प्रॉपर घेईल. मग हे स्किल पाहिजे माझ्याकडे. हा गेटिंग मी ऑर नॉट. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जीवनात जे काही पाहिजे
पोराला 90% मार्क पाहिजेत, त्याच्या वातावरणात तर 90% येऊ दे, त्याच्या वातावरणात ती ऐश्वर्या राहते साबण घेऊन, आता काय ते 90% पाडतंय, त्याच्या वातावरणात ते कार्टून आहे, त्याच्या वातावरणात तो टीव्ही आहे, त्याच्या वातावरणात नको त्या गोष्टी आहेत, ते कसं 90% पाडणार? त्याच्या वातावरणात बापच बसलाय तिकडे ते मोबाईलवरती खेळत, त्याच्या वातावरणात त्याचं बापाने पुस्तक घेऊन बसलेलं पाहिजे. एन्व्हायरमेंट, कोणत्या गोष्टी बदलल्या पाहिजेत एन्व्हायरमेंटमध्ये. तुम्हाला गोल काय मिळवायचं ना, एनी काइंड ऑफ गोल, एनिथिंग यू कॅन अचीव बाय फॉलोइंग दिस 7 स्टेप्स. एनिथिंग, जगातली कोणती गोष्ट. मग आता हे सगळं ज्ञान दिलं आणि तुम्ही काही केलंच नाही घरी जाऊन, आणि काही एन्व्हायरमेंटही बदललं नाही, काही हॅबिटही बदललं नाही, काही स्किलही डेव्हलप केलं नाही, तर काय होणार? पहिले पाडे मरेपर्यंत तुम्ही फक्त स्वप्नच बघत राहणार की माझ्याकडे BMW असणार. मी म्हणलं ना, सिंगापूरचं जायचा विचार करतोय, माहित पण आहे कसं जायचं, पण करायचं मला काहीच नाही आहे. कळतंय का साहेब? जगात कोणतीच गोष्ट इम्पॉसिबल नाही, फक्त तुम्हाला ती प्रोसेस माहीत पाहिजे, तुम्ही ती फॉलो केली पाहिजे. मी हे जे काही सांगतोय ना, हे खूप महत्त्वाचं आहे. हे शिकण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात. ॲक्च्युली पूर्ण 3 दिवसाचा प्रोग्राम याच्यावरती, इंटरनॅशनल लेवलला लिहूनच काढतात सगळं. तिथं सकाळी सुरू करतात, तुम्हाला यायचंच नाही वेळेवर, मी कशाला 3 तास तरी कशाला बोलणार याच्यावरती? वेळेवर यायचं नाही, कारण फुकट आहे. आलं असतं तर जरा मला अजून वेळ घेता आलं असतं, मी बी लिहून प्रॅक्टिस करून घेतली असती की कोणतं उद्या सकाळी जाऊन काय चेंज करणार आहे, किंवा आत्ता घरी जाऊन काय करणार आहे. आणि अर्थात त्याची फी जर 2-4 लाख रुपये असेल तर एवढे फास्ट इम्प्रोव्हायझेशन होतं. 4 लाख दिलेत तात्या, थोडाच मुस्करात मारायची वेळ येते, अरे काय बदललं नाही. आज घरी झालं काय वाटणार नाही, फुकट 3 तास गेले नाही तेव्हा, असं नको व्हायला. चल, तर स्किल लिहून काढायचे. हे जर स्किल मला डेव्हलप करायचे तर कोणत्या हॅबिट्स मला चेंज करावे लागतात. पहिले तुम्ही हॅबिट्सवरती चिंतन मनन केलेलं आहे, राईट डाऊन केलेलं आहे, आत्ता कोणत्या फॉलो करताय, भविष्यात कोणत्या हॅबिट मला डेव्हलप करायच्या माझ्या गोलच्या अकॉर्डिंग, त्यानंतर कोणते स्किल मला रिक्वायर्ड आहेत, आत्ता कोणते स्किल माझ्याकडे आहेत, त्यातले कोणते स्किल युजफुल आहेत फॉर माय गोल, ते ठेवायचे. जे नाही कामाचं ती काय वापरायची गरज आहे का? नाही वापरायची, ते सोडून द्या. मग स्किल झाल्यानंतर 4th स्टेप येते सक्सेस मिळवायची, त्याला म्हणतात बिलीफ. काय म्हणतात? विश्वास. विश्वास म्हणजे काय? डेफिनेशन ऑफ बिलीफ, युअर ट्रूथ, तुमचं सत्य. विश्वास म्हणजे काय? तुमचं सत्य. सगळ्या जगाचं असेल असं नाही. गरीब लोक गरीब राहतात, हे तुमचं सत्य आहे. माझं सत्य काय? गरीब लोक पण श्रीमंत होतात आणि लय श्रीमंत होतात, हे माझं सत्य आहे. आता मी तुम्हाला म्हणलं तुम्ही पण करोडपती होऊ शकता, काय खरे, मला 10-15 हजार पगार, मी कशाचा श्रीमंत, हे तुमचं सत्य आहे. कळते का? ह्या जगात देर इज नथिंग इज ट्रूथ, नथिंग इज फॉल्स. जग 11 डायमेन्शननी चालतं. किती? आपल्याला 3 डायमेन्शनचा ऍक्सेस आहे. बरोबर ना? पढ़ा है कभी ऐसा कुछ? चलो जाने दो. बघा, आपलं सत्य आपण जे काही ऐकतो, बघतो, फील करतो, हे पंच इंद्रियांनी जे काही येतं, टच, फील, टेस्ट, ढमकं ते आहे ना, पंचेंद्रिय माहिती आहे ना तुम्हाला, 5 सेन्स. तर त्यांनी जे काही आतमध्ये जातं ते प्रोग्राम होतं, ते आपलं सत्य असतं. आपण लहानपणी पाहिलं, श्रीमंत लोक हिंदी पिक्चरमध्ये दाखवायचे काय, विलन म्हणजे श्रीमंत आणि हिरो म्हणजे गरीब. आपलं सत्य काय? श्रीमंत लोक काहीतरी चुकीचं काम करूनच श्रीमंत होतात. पैसा वाईटाचं मूळ आहे. व्हॉटएव्हर, व्हॉट काइंड ऑफ ट्रूथ. किंवा सरकारी नोकरीत फक्त श्रीमंत होऊ शकतात, किंवा फ्रॉडवाले श्रीमंत होऊ शकतात. हे आपलं ट्रूथ आहे. खरं काहीतरी वेगळं असू शकतंय, फक्त आपण मानून बसलोय, कारण ते आपण बघितलेलं असतं, ऐकलेलं असतंय, किंवा काहीतरी झालेलं असतंय. कळलं का? एका घरात आवाज आला, काय, मी पुरुष आहे, पुरुष, जे मी बोलणार तेच या घरात होणार. आता जोरात आवाज आला. तुम्ही बाहेर नाही ऐकलं, तुम्ही काय म्हणले, किती जातीवाला पुरुष आहे, किती म्हणजे आरोगंट माणूस आहे, बाईवरती अत्याचार करणारा माणूस आहे, असं तुम्ही बाहेर, हे तुमचं सत्य झालं. आतली परिस्थिती अशी होती, ते खाटाखाली लपलं, बायको त्याला मारत होती दांडक्यानी, मग ती आरडत होतं.
हा, सत्य वेगळं असतंय. आपण ऐकलं, आपण काहीतरी तिसराच विचार करून बसलो. किंवा कुठेतरी सरकारी ऑफिसमध्ये गेलं आणि तो माणूस पैसे देतोय समोर त्या अधिकाऱ्याला, ते म्हणते नाही, हे तुम्ही बघितलं, आता ऐकलं काही नाही, ते काय घेत नाही, हे त्याला देते, ते त्याला परत देते, हे त्याला देते, ते त्याला परत देते. मग तुमच्या डोक्यात काय इमानदार अधिकारी, वाह, हमने तो ऐसी ईमानदारी देखी नाही. हे झालं तुमचं सत्य. खरं असं होतं, ती ₹1,00,000 मागत होती, 50 देत होतो. तेव्हा एवढ्यात होत नाही. कळतंय काय? आपण या वातावरणात आता एक खूप महत्वाची गोष्ट आहे, बिलीफ. आपल्या बिलीफने आपण जिथं कुठे आहे तिथं, आपले बिलीफ किंवा आपल्या ज्या मान्यता आहेत, आपण गरीब श्रीमंत इकडंच आहे, इकडचं बॅरियर हटलं की एव्हरीथिंग इज इनफ. कशाचीच कमतरता या नेचरमध्ये नाही आहे. आता इथं तुम्ही म्हणू शकता की या रूम मधला पूर्ण ॲक्सेस आहे तुम्हाला. तुमच्यासाठी सत्य काय मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, बरोबर, त्याच्या पलीकडे काही नाही. तुमच्या शरीराला ते पॅन्ट पण टच करते, शर्ट पण टच करतोय, हे पण आहे ना. ते रिकग्नायझेशन नाही आहे. कुठेतरी मुंगी काहीतरी खायला घेऊन चालली असेल, काहीतरी इकडे बरंच काही घडते, सगळं माहिती आहे का तुम्हाला? तुमच्यासाठी सत्य काय, हे दोनच गोष्टी घडल्या. मी बोललो तुम्ही ऐकलं किंवा वॉटेव्हर जे काय ते, खूप साऱ्या गोष्टी इथं घडत आहेत. आपल्याला सगळ्या गोष्टीचं नरेशन करता येईल का? खरं काहीतरी वेगळंच आहे. आपण काहीतरी इथं काही बरंच काही घडतं आहे, पण आपल्याला त्याचा ॲक्सेस नाही आहे, वॉटेव्हर. तर मित्रांनो, तुमच्या आत्ताच्या करंट बिलीफ काय अबाउट युअर गोल? 6 पॅक बनवायचे आहेत, तर आत्ता बिलीफ काय, नाही ते काय, मी काय दररोज सकाळी उठूच शकत नाही. तुमचं बिलीफ आहे, लिमिटिंग बिलीफ म्हणतो आम्ही त्याला. लिहून काढा ना. नाही 6 पॅक्स होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही, असं कुठं असते का? वॉटेव्हर तुम्हाला जे काही तुमच्या बिलीफ आहेत अबाउट दॅट. बघा, बिलीफ, मी जर ही गोष्ट करूच शकत नाही तर मी ट्रायच करणार नाही. मी पास होईल याचा कॉन्फिडन्स नाही, परीक्षेलाच जाणार नाही, मग तिकडे जाऊ दे. कळतोय का विषय? तुम्ही आज इथं आलात का? बरेचसे लोक नाही आले का? नाही आले, त्यांचं काहीतरी वेगळं ठरलं असेल. पण तुम्ही ठरवलं जाऊ शकता, येत आहे. त्यांनी मग तिकडे जाऊ दे, काय जाऊन करायचं, ते आकारी बडबड करते बिनकामाचं, ते नाही आले. त्यांच्यासाठी अजून काय महत्वाचं असेल माहित नाही मला. सो तुम्हाला राईट डाऊन करायला लागेल. श्रीमंतीबद्दल तुमचे बिलीफ्स काय, तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमबद्दलचे तुमचे बिलीफ काय, की 10,000 पगारवाला करोडपती नाही होऊ शकत, चा विश्वास असू शकतो, किंवा चुकीचं काम केल्याशिवाय पैसे नाही मिळत, हा विश्वास असू शकतो. तुमचे काय बिलीफ आहेत ते राईट डाऊन करा. जमेल का लिहायला? कोणासाठी लिहायचंय? हां. आणि मग कोणत्या प्रकारचे बिलीफ तुम्हाला डेव्हलप करायच्यात? काय विश्वास असला पाहिजे? मी श्रीमंत होईल किंवा होऊ शकतो, हा विश्वास असेल तर तुम्ही पुढचं पाऊल टाकणार आहे, नाही तर नाही टाकणार आहे. तुम्हाला आता इथं आलं, तुम्हाला वाटलं असेल काहीतरी मी व्हॅल्यू ॲड करू शकेल म्हणून तुम्ही इकडे आला, तुम्ही थोडासा विश्वास ठेवला, बाकीच्यांनी नाही ठेवला म्हणून नाही आले, तर त्यांना तो नाही वाटला, बरोबर. सो कोणते कोणते बिलीफ तुम्हाला डेव्हलप करायचे तर ते तुम्हाला लिहून काढावं लागेल. कोणी पण श्रीमंत होऊ शकतो, कमी शिकलेला श्रीमंत होऊ शकतो, जास्त शिकलेला ज्याला इंग्लिश येतं तो होऊ शकतो, नाही येतं तो होऊ शकतो, लहान पोरगा श्रीमंत होऊ शकतो, मोठा माणूस श्रीमंत होऊ शकतो, म्हातारा माणूस श्रीमंत होऊ शकतो. तुम्हाला कोणते बिलीफ देऊ, तुम्ही कोणत्या अडकलाय आणि कोणत्या. बघा उदाहरण तुम्ही सांगतो, आजच्या तारखेला 80% मिलेनियर बिलियनर सेल्फ मेड मिलेनियर बिलियनर आहेत. म्हणजे ज्यांच्या आईबापांनी काय करून ठेवलं नव्हतं, कोणीच काय करून ठेवलं नव्हतं, तरी सुद्धा ते करोडपती आहेत. असे किती आहेत? 80%. तुमच्या डोक्यात हा पण बिलीफ असेल, जेव्हा मी म्हटलं की आता फायनान्शियलमध्ये नाही, मला शेअर मार्केट काय मला पैसे कमवून देऊ शकत नाही, हा बिलीफ असेल ना, बरोबर ना? हा बिलीफ असू शकतो, निगेटिव्ह बिलीफ. मग हा तुम्हाला तुमच्या टुवर्ड द गोल साठी योग्य आहे का? नाही आहे. मग तुम्हाला काय केलं पाहिजे? कोणी करू शकतो यार, शेअर मार्केटमध्ये पैसे कमवले जाऊ शकतात, योग्य नॉलेजनी योग्य मार्गदर्शनाखाली कमवले जाऊ शकतात. हा बिलीफ तुम्हाला डेव्हलप करायला लागेल. आणि नाही डेव्हलप केला तर आतापर्यंत शेअर मार्केट का नाही केलं? विश्वासच नाही करू शकतो म्हणून. तेवढ्या लोकांनी माती खाल्लेली आहे बाबा, आपली पण आपण पण माती खाऊ, म्हणजे पैसे घालू नको ते करायला. बरोबर ना? हा विश्वास आहे तुमचा आतमध्ये, म्हणून तुम्ही ऍक्शनमध्ये कृतीमध्ये येत नाहीये.
सो विश्वास कोणकोणते डेव्हलप करायचे त्याचं काय करायचं लिस्ट. ॲक्च्युली ना प्रत्येक याच्यावरती आहे ना ग्रुप केला पाहिजे आणि तुमचे विश्वास काय ते आत्ताच खनन झालं पाहिजे. आणि 4 लोकांचा ग्रुप बसून ते लिहिलं पाहिजे. अशा ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत 10-10, 15-15, 20-20 मिनिटाच्या, अर्धा-अर्धा तासाच्या. आणि आत्ता कोणते बिलिफ्स आहेत, नंतर कोणते बिलिफ्स आहेत, म्हणजे हे सगळ्याच प्रोसेसमध्ये. आणि मग ते 15-15, 20-20 मिनिटं, अर्धा-अर्धा तास तुम्ही जेव्हा ह्याच्यावरती स्पेंड करता तेव्हा ॲक्च्युअल तुम्ही इथंच ट्रान्सफॉर्म करून जाता लाईफ. घरी जाऊन करायची गरज नाही पडत. घरी जाऊन अजून उद्योग असतात ना, आणि त्यातली त्यात 10-15 मिनिटात 1 तासात ऐकलेल्या विषयी किती आतमध्ये जाईल मलाही माहीत नाही. बिलीफवरती तर खूप काही बोलण्यासारखं आहे. तर बघा सापडतायत का. मग तुम्ही एकमेकांशी चर्चा केली चौघांमध्ये तर मग आपण सांगतो ना हा अरे हा पण माझा आहे, अरे मी पण विश्वास करतो. मग असं ते होतं प्रोसेस. पण आपल्याकडे तेवढा वेळ आहे. संध्याकाळी मला परत बॅच आहे ना. सो 4th काय विश्वास. जेव्हा मी सुरुवात केली मी सांगितलं एन्व्हायरमेंटमध्ये पैशाचा पाऊस लागला, माणूस लावला. दुसरं मी हॅबिट्स लिहिल्या कोणत्या डेव्हलप केल्या पाहिजेत. तिसरं जशा मी त्या हॅबिट डेव्हलप केल्या ठीक आहे. आणि 4थं मी लिस्ट केली स्किल. मग जसं मी हॅबिट डेव्हलप केली की शेअर मार्केटबद्दल काहीतरी वाचायचं, इकॉनॉमीबद्दल काहीतरी वाचायचं, ह्याच्याबद्दल काहीतरी वाचायचं, तसं काय झालं स्किल डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंगची स्किल डेव्हलप झाली की यार कोणत्या सेक्टरमध्ये कोणता स्टॉक कसं निवडायचा, कसं काय करायचं याचं स्किल यायला लागलं. काय यायला लागलं स्किल यायला लागलं. म्युच्युअल फंडचं यायला लागलं, बॉन्ड डिबेंचरचं यायला लागलं. जसं जसं मी त्या हॅबिट्स डेव्हलप केल्या काय झालं मी स्किल तर लिहिलंच होते, स्किलवरनं मी परत हॅबिटवरती गेलो, हॅबिटवरनं स्किलवरती आलो. आणि मग ते जसं जसं त्याचा अभ्यास आणि त्या हॅबिट्स फॉलो करत गेलो स्किल आलं. स्टॉक मार्केट स्किल आलं, म्युच्युअल फंडचं स्किल आलं. आणि मग स्किल आलं की नाही यार पैसे बनतात बरं का. मला विश्वास यस हे जे काही गोल आहे ना माझं ते काय होणार. फायनान्शियल फ्रीडमचं जे गोल आहे ते काय होणार अचीव होणार. इट्स अचिवेबल. विश्वास आला. पहिलं मी डेव्हलप करत होतो मग मला वाटत होतं की यार माझे आईवडील ऊसतोड कामगार, मी हॉटेल कालासागरला हाऊसकीपिंगला काम केलेला माणूस आहे, 1200 रुपये पगारावरती वडेवर. म्हणजे माझ्यासारख्या माणसाला म्हणजे माझ्या खानदारात कोणी श्रीमंत नाही आहे, कोणाकडे 2 व्हीलर नाही, सायकल नाही, अशी ही लोक कसं काय श्रीमंत होणार. हे पहिलं सगळं आतमध्ये होतं. बरं आपल्याला चांगली नोकरी नाही आहे, काही नाही, शिक्षण नाही, मग 10वी शिक्षण. कळतोय का टॉपिक. मग ते जसं जसं मी ते स्वतःला मग मला ते धीरूभाई माझ्या आयुष्यातलं म्हणजे फॉर्च्युनेट एक्झाम्पल असं होतं की ज्यावेळी मी करिअरला सुरुवात केली त्याच वेळेला धीरूभाई अंबानींचा डेथ झाला. 2002-2004ची गोष्ट असेल. आणि धीरूभाई अंबानीची स्टोरी प्रखर्षाने मला सारखी कानावर पडत होती की पेट्रोल पंपावर काम करतो असं करतो. आता भारतातलं सगळ्यात मोठं एम्पायर, सगळ्यात रिचेस्ट पर्सन असं ते सगळं लिहून येत होतं. मला म्हणलं पेट्रोल पंपावर काम केलं करोडपती होते तर आपण पेट्रोल पंपावर जाऊ. म्हणजे अशा पद्धतीचा माणूस मी कामाला. मग नंतर कळलं टेलर करून काम पण करून करोडपती होत आहेत, काय अडचण नाही. म्हणजे काम कोणतं करताय त्यांनी फरक पडत नाही. हां ते काय करता ते कमवलेल्या पैशांचं किंवा कसं तुम्ही स्किल डेव्हलप करता मॅनेजमेंटचं त्याच्यावरती तुमचं ते गेम निर्धारित करतो. मग ते असं ते सगळे प्रोसेस. मग ते 50 वेळेला मी गरीब लोक कोणता माणूस श्रीमंत झाला ते स्टोरी वाच, ह्याच वाच, तसं वाच. मग माझ्या लक्षात आलं की यार हे सगळी जी मोठी लोकं दिसत आहेत ना ती गरिबीतनंच आल्यात. यांनी काय झालं आतमध्ये विश्वास डेव्हलप झाला होता की मी पण श्रीमंत होऊ शकतो. मग कोणाकोणाची स्टोरी अशी होती कर्जबाजारी होते, मरायला गेले होते, पार म्हणजे वॉटेवर जे काही. इव्हन माझी पण स्टोरी तशीच जेमतेम सारखीच आहे. का 19-20चाच फरक असते. ती लिहिणार तरी काय लिहिणार वेगळं. बऱ्याच लोकांच्या स्टोरीमध्ये मला माझी स्टोरी दिसते. चला असो. तर इकडनं स्किल वाढत होतं, इकडनं मी विश्वास डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळे एक्झाम्पल स्वतःला दाखवत होतो. मी निगेटिव्ह एक्झाम्पल बंद केलं होतं की यार कोणी आयुष्यभर म्हातारीपणापर्यंत काहीच नाही कमवू शकलं, लय कष्ट केले, असले एक्झाम्पल देतच नव्हतो. मी स्वतःला फक्त त्या स्टोरी वाचायच्या ज्यांनी नथिंगचं एव्हरीथिंग जनरेट केलंय त्याच्यावर. त्यामुळे मला पण वाटायचं आय कॅन. म्हणजे तो इकडनं पण डेव्हलप होत होता विश्वास आणि या स्किलमुळे पण डेव्हलप होत होता. कळतंय का. हे हातात हात घालून चालतंय बरं का. या 7 स्टेप या जगातल्या अल्टिमेट स्टेप मानल्या जातात. कसल्या स्टेप मानल्या जातात अल्टिमेट. तुम्हाला काय पण अचीव करायचं आहे या 7 स्टेप फॉलो करा, काही पण. आणि जर तुम्ही नाही फॉलो केलं तर मरेपर्यंत रडत राहतात देवा मीच काय म्हणजे मरा
काही कोण काय करणार तुमच्यासाठी? नो वन कॅन डू एनिथिंग फॉर यू. फिफ्थ स्टेप व्हॅल्यू. काय व्हॅल्यू म्हणजे किंमत नाही, व्हॅल्यू म्हणजे महत्व. व्हॅल्यू म्हणजे काय? आजच्या तारखेला तुम्ही कोणत्या गोष्टीला महत्व देताय आणि तुमचं गोल पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे. प्रायोरिटी महत्व. मग आता माझ्यासाठी स्वतःचं घर असणं महत्वाचं आहे, माझ्यासाठी कार घेणं महत्वाचं आहे, माझ्यासाठी आयफोन घेणं महत्वाचं आहे. मीन्स व्हॉट? आय एम गिव्हिंग व्हॅल्यू टू लायबिलिटीज. द कॉस्टिंग मी, दे आर नॉट पेइंग मी. माझ्यासाठी महत्वाचं चांगलं दिसणंय, माझ्यासाठी श्रीमंत दिसणं महत्वाचं आहे. अशा जर गोष्टीला तुम्ही महत्व देत असाल, माझ्यासाठी महत्वाचं पिक्चर बघणे, रविवार सुट्टी, बायकावर फिरायला जाणे, शिकणं महत्वाचं नाही माझ्यासाठी. हॅलो, व्हॉट इज युअर व्हॅल्यूज? कशाला महत्व देताय तुम्ही? मग तुम्हाला जर फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करायचं तर तुम्ही कशाला महत्व दिलं पाहिजे? आणि हे सगळे एकमेकांचे. तुम्ही व्हॅल्यू असलं परत मागे येऊ शकता, एन्व्हायरमेंटकडनं परत व्हॅल्यूकडे जाऊ शकता. आणि हे जेवढं फाईन ट्यून करावं ना तेवढं बेस्ट ऍक्शन उद्यापासून तुझ्याकडे घेतल्या तर रिझल्ट मी लिहून देऊ शकतोय. 7 स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तुमच्या आयुष्यात जे पाहिजे ते तुम्हाला मिळणार. आणि हे प्रॅक्टिकल आहे, कोणती गोष्ट इमॅजिनरी. मग तुमच्या व्हॅल्यूमध्ये काय असलं पाहिजे? यार मी भाड्याने राहील, कार नाही, मी पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरेल, पण मला फायनान्शियली फ्री, माझ्या वरती पैशाचा पाऊसच पडला पाहिजे. मी ट्रिपला नाही आलो मित्रांबरोबर, मी इन्व्हेस्टमेंटलाच महत्व देणार, मी स्टॉक मार्केट शिकण्याला महत्व देणार, मी ट्रेनिंगला महत्व देणार. आणि मग मी त्याला जर महत्व दिलं तर बेट ऑब्वियस काय होणार? फेथ पण, तुमचा विश्वास पण, बिलीफ पण येणार, स्किल पण वाढणार, सगळंच होणार. हॅबिट्सला पण महत्व येणार, सगळंच. एन्व्हायरमेंटला सगळंच महत्वाचं होऊन जाणार. ह्या 7 स्टेप लय महत्वाचे होऊन जातील. कळतंय का? आणि नाही तुम्ही दुसऱ्याच गोष्टीला महत्व दिलं, बोंबललेले ना. मोठेपणात दाखवायचं आहे, हुशारगीच दाखवायची आहे, शिकायला महत्व नाहीच आहे, मग काय होणार? क्या होईंगा? ज्याला तुम्ही महत्व देणार हा त्याच गोष्टी तुमच्या जीवनात येणार. महत्वाचं आहे का मग फायनान्शियल फ्रीडम? मग शिकणं पण महत्वाचं होईल, आर्थिक ज्ञान घेणं. मग शेअर मार्केटबद्दल असेल, रिअल इस्टेटबद्दल असेल, म्युच्युअल फंडबद्दल असेल, मग आकाश गोंदावलेला ऐकणं त्रास नसेल, वरदान असेल. हा नाहीतर मी आमची लोक फोन करून करून परेशान, नाही मला वेळ नाही. कलेक्टरची आवडत आहे का तू? वेळ नाही साल्या, करतोय गुलामगिरी. नाही बघू पुढच्या वेळेला. मर तसंच माझ्या बापाच काही खर्चच नाही, मी आपलं प्रयत्न करणार. ऐकलं तर बरं, नाही ऐकलं तर काय करू मी तरी. ऍक्च्युली प्रॉब्लेम तसा नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही तुमचा रोल व्यवस्थित करत असाल ना, निसर्ग तुम्हाला झटका देतो. काय देतो? झटका देतो. माझ्या बाबतीत काय झालं तर स्टोरी सांगतो, चालेल ना? माझी स्टोरी अशी की मी 2013 सालीपासून हे लिटरेचर सुरू केलं आणि मधल्या काळामध्ये अर्निंग ज्या माझ्या होत्या त्या ड्रास्टिकली वाढल्या, कमाईला वाढली. मग मी काय केलं, माझ्याकडे इथे जी टीम होती 2018-19ची गोष्ट, त्यांना काय म्हणलं, हे आता मनी अकॅडमी तुम्ही सांभाळा, मला फक्त लेक्चरला बोलवत जा, काय कमवायचं आहे कमवा, नाही तर काय करायचं ते करा, ठीक आहे. असं मी त्यांना सगळी रिस्पॉन्सिबिलिटी देऊन टाकली. मी फक्त लेक्चरला येणार, मला काय बोलवायचं नाही. मग वर्षात 2 वर्षात त्यांच्या हे लक्षात, लीडर जेव्हा घाळ पडतो ना तेव्हा टीम काय करते, याचा काही उपयोगच नाही, मग हे तर आम्हाला पण जमत आहे, मी ह्याही पण करू शकतो. त्यांचा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला आणि ह्या सगळ्यांनी मिळून मला 2021 साली नारळ दिला. नारळ मलाच दिला. त्यांनी स्वतःच सुरू केलं सेम इन्स्टिट्यूट. कशाला ना याच्या अंडरमध्ये मग हे सगळं वडवर माझी जुनी टीम. आणि मग खडबडून जागा झालो. साला म्हटलं मला आयुष्यात करायचं काय, फक्त पैसे टार्गेट आहे का माझं? तर उत्तर नाही. मग काय करणार काय आपण लाईफमध्ये?
तर दुसरं काहीही करण्यासारखं वाटलं नाही. मला असं वाटलं की माझा जन्मच झाला आहे लोकांना लिटरेट करण्यासाठी. फायनान्शियल लिटरसी मी या कामाकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. मी तुम्हाला ते हनीबीचं एक्झाम्पल माहिती आहे का? हनीबी सकाळी उठते हनी कलेक्शन करण्यासाठी, मध कलेक्शन करण्यासाठी. तिला वाटतं की ती स्वतःसाठी करते, पण ती ॲक्च्युली ना निसर्गाचा मास्टर प्लॅन एक्झिक्यूट करत असते. तिच्या पंखांची संरचना अशी असते की त्याला परागकण वगैरे चिकटतात, त्यामुळे नवबीजांची निर्मिती होते, नवफुलांची निर्मिती होते, खूप साऱ्या गोष्टी. तिचा तो रोल आहे. तिला जर सगळा मध घरी आणून दिला तर काय करेल ती? जाणार नाही. आणि मग कार्यक्रम होईल. निसर्गाचा मास्टर प्लॅन कोण एक्झिक्यूट करणार? कळतं का? तसं मी त्याच्यानंतर हे मला कळलं की मी आहे ना ते हनी बी आहे तर मी मनी बी आहे. वी ऑल आर मनी बीज. आपण सकाळी निघतो बाहेर मनी कलेक्शनसाठी, पण आपल्याला वाटतं आपण आपल्यासाठी करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आपण हे सगळं करत असताना निसर्गाचा मास्टर प्लॅन एक्झिक्यूट करत असतो. हॅलो. आणि हा आपण कितीही पैसे आले तरी एक्झिक्यूट करायचं बंद नाही केलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही निसर्गाचा मास्टर प्लॅन एक्झिक्यूट करायचं बंद कराल, माझ्याकडे लय पैसे आले मग मी आता बंद करतो, किंवा आपल्या गरीब लोकांच्या डोक्यात काय असतं की 2-5 कोटी रुपये मिळाले ना कामधंदा बंद करणार, मस्त पार्ट्या करणार, आयुष करणार, बंगला बांधणार, काम नाही करणार. हा विचार जर डोक्यात असेल तर तुम्हाला श्रीमंती मिळणारच नाही आहे. तुला एक्झिक्यूट करायला पाठवलं होतं, तू कुठं काय तिसरंच बसला करत. आणि मी अशी पण लोक बघितलेत ज्यांच्याकडे 100 कोटी 500 कोटी आहेत तरी सकाळी गपचूप उठून कामाला जातात, त्यांचा रोल ते प्रॉपर वेनी करतात आणि मग घरी येतात. त्यांचं आयुष्य फार सुंदर आणि सुंदर होत चाललं आहे. देन आय रिअलाइज की माझा रूल निसर्गाने मला काय दिलं आहे की बाबा तू जाऊन लोकांच्या आयुष्यात हे फायनान्शियल लिटरसी आण, तुला त्यासाठी पाठवलं आहे. तुला पैसे मिळाले बसणार तिकडे जाऊन का दुर्लक्ष करायला लागला तर ते तू करायचं नाही आहे. कळतंय का? हे तुमचा पण जो काही रोल असेल, मी म्हणत नाही तुम्ही करोड रुपये कमवले म्हणजे कामधंदा करायचं बंद करा. कामधंदा कायमस्वरूपी करायचा आहे, किती पण पैसे आले तरी पण. आता आनंद महिंद्राला गरज आहे का कामाला जायची? तुम्हाला माहिती आहे मुकेश अंबानीने दररोज 8 करोड रुपये खर्च केले. किती रुपये? 350 वर्ष 1 रुपया न कमवता तो जगू शकतो. किती वर्ष? किती रुपये दररोज? 8 कोटी दररोज खर्च केले तर मुकेश अंबानीकडे एवढे पैसे आहेत, तो 350 वर्ष जगू शकतो. अर्थात तो म्हणजे तेवढी वर्ष जगणार नाही आहे, तरी ते पैसे संपणार नाही. एकही पैसा भर नाही घातला तर तरी ती काम करते राव, ती जीव काढते, अजून काय करते, अजून काय करते. कशासाठी? त्याचा तो रोल आहे. रोजगार निर्मिती करतायत, लोकांचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे. खूप सारे जीव आल्यामुळं खूप साऱ्या गोष्टी बदलल्या. मुकेश अंबानी काम करतोय म्हणून खूप साऱ्या गोष्टी बदलत आहेत. तुम्ही म्हणता ते पैसे कमवण्यासाठी काम करतात, बरोबर तिकडं, पण त्याच्यामुळे आपलं जीवन पण फार सुखकर होतंय. माहिती आहे का तुम्हाला? भाजीवाला वाटतो आपल्याला पैसे घेतोय, पण सकाळी 5 वाजता जाऊन भाजी आणणार का मार्केटमध्ये? शेतातनं तोडून आणणार का? ते पैसे घेत आहेत पण तुमचं जीवन सुखकर करतायत ना. बरं, मग ते सुखकर होतच आहे ना. भले ते पैसे कमवण्यासाठी करतात पण तुमचं जीवन सुखकर, तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यूज ॲड होते ना. होते का नाही होते? आपण प्रत्येक जण कोणासाठी काम करत असतो? दुसऱ्यासाठी. प्रत्येक माणूस तेवढाच महत्वाचा आहे. प्रत्येक माणूस, भाजीवाला पण तेवढाच महत्वाचा आहे, रिक्षावाला तेवढाच महत्वाचा आहे, तो मुकेश अंबानी तेवढाच महत्वाचा आहे. याच्यातलं कोणताही माणूस महत्वाचा नाही, कमी नाही आहे. एव्हरीवन. मग आता हे जे काही कार्यक्रम झाला, मागची 3 वर्ष झालं मी माझी टीम डेव्हलप करायला वेळ घेतला. किती वर्ष? वन्स अगेन मला सुरुवातीपासून ABCD करायला लागली. ठीक आहे. आणि मग ते सगळं माझी जे जुनी लोक होती त्यांना मी मधल्या काळात भेटलेलो नाही आहे. म्हणजे जुने जे इन्व्हेस्टर आहेत ते माझ्याकडे बरेचसे लोक नाराज होऊन पण गेले, त्यांना सर्व्हिसेस नाही मिळाल्या, माझ्याकडे माणसंच नव्हती, देणार कुठनं सर्व्हिस. खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत. आता परत रिकनेक्ट करून मला त्यांची जी काही जबाबदारी त्यांनी किंवा माझ्यावर जो ट्रस्ट केला आहे, मला ते त्यांना ते फायनान्शियल फ्रीडमकडे घेऊन जायचं आहे. सो आय कॉल डेम. आज सकाळी इथं बोलवण्याचा जो उद्देश होता त्यांना की बाबा परत एकदा मी रिस्टार्ट करतो आहे ट्रेनिंग्स अँड ऑल दॅट थिंग्स. सो प्लीज कम. आता सगळे चालू आहे नवीन लोकांसाठी करतो आहे. मधल्या 1-2-3 महिने झाले, 4 महिने झाले रिस्टार्ट करून. तर नवीन लोकांशीच कनेक्ट आहे, जुन्या लोकांशी कनेक्ट नाही आहे. तर तो परत एकदा रिकॉल करत होतो, त्यासाठी मी हा कार्यक्रम ठेवला होता. कळलं का तुम्हाला?
हा आम्ही कनेक्टेड. असे कनेक्टेड आहेत, पण आपलं जे ट्रेनिंग प्रोग्राम कन्सिस्टंटली होते. म्हणजे माझं असं मत आहे की तुमच्या वातावरणात जर मी असेल ना, लवकर फायनान्शियल फ्री व्हाल. कारण मी तेवढीच आठवण करून देतो, बाकी काय आठवण करून देत नाही. पॉईंट आला लक्षात. सो मी परत तुमच्या वातावरणात किंवा तुम्ही माझ्या वातावरणात. पहिलं कसं दर गुरुवारी दर रविवारी माझे सेशन असायचे जुन्या लोकांसाठी. आणि हे एकदाच ऐकण्याची गोष्ट नाही किंवा फायनान्शियल लिटरसी छोटासा विषय नाही. इट्स अ बिग सब्जेक्ट. कन्सिस्टंटली हॅमरिंग लागतं. तुम्ही शाळेत शिकलेले पाढे आज पण पाठ आहेत का? 1000 वेळा रिपीट केलं ते. बघा आपली मेमरी आहे, एकदाच ऐकलं तर ते परत रिपिटेशन नाही केलं तर विसरून जाणार. मी हमेशा विचारतो की तुमच्या मागच्या शुक्रवारी दुपारी जेवणात भाजी कोणती होती? बरं या शुक्रवारी कोणती होती? लग्नात स्वीट डिश काय होती? सर काय होती तुमच्या? हा गुलाबजाम. किती वर्ष झालं लग्नाला? 14 वर्षाचा आठवते, परवाच आठवत नाही. याचा अर्थ यांचं ब्रेन युजलेस आहे असं आहे का? याचा अर्थ असा आहे की लग्नात गुलाबजाम होते हे 50 वेळा फोटो बघताना रिमाइंड झालं ब्रेनमध्ये किंवा बायकोनी विसरूनच दिलं नाही. काय दिलं ते? हा रिपिटेशन झालं म्हणून ते लक्षात आहे. आज मी इथं बडबड केली, तुम्ही मला या इथं ऐकलं गेले, तुम्हाला काय वाटतं? हे सगळं लक्षात राहणार तुमच्या. तुम्ही ऍक्शन घेणार? छोड दो, पॉसिबल ही नाही आहे. हॅमरिंग झालं पाहिजे सारखं. सो रिकनेक्ट रिस्टार्ट करण्यासाठी बोलवलं की पुढच्या संध्याकाळी बोलवलं तरी येत नाहीत. ऑनलाईनला पण बरीचशी लोक आता त्यांना सवय झाली ना दुसरं काहीतरी फॉलो करायचे किंवा काहीतरी करायचे. सो म्हटलं एकदा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करावा सगळ्यांना. कळलं का? सर असो. तर स्टोरी कळली. लोक का कमी आहेत, नवीन लोक फुल येतात. संध्याकाळी तुम्ही इथं बसायला पण जागा नसणार. मग ते ॲडव्हर्टिजमेंट अमकं ढमकं ते दुनियादारी. आणि आता बरंच सोशल मीडिया अमकं ढमकं सुरू केलं. पाहता का नाही मला सोशल मीडियावर? हां जोरदार सगळे कार्यक्रम चालू केले. हां ते सोशल मीडियावर झालेत का? नवीन लोक चांगले कनेक्ट व्हायला लागले. नवीन लोकांसाठी तर करणारच आहे आपण. बट जुने आता ज्यांनी एवढे वर्ष ट्रस्ट केलं त्या लोकांना परत एकदा रिकनेक्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाहिजे का नको? तर तो हा प्रयत्न होता. चला अजून बाकी सगळेच नवीन चेहरे. एक 4-2 तुम्ही एक जुने दिसताय. अजून कोण दिसतंय मला? बाकी कोण नाही दिसत आहे. मॅडम एक जुने दिसत आहेत. बाकी सगळेच नवीन आहात तुम्ही. हां तुम्ही पण आहात. आता काय झालंय मला पण आता 2-3 वर्ष भेटत नाही हो. मी तुमच्या आयुष्यातनं गायब आहे, तुम्ही माझ्या आयुष्यातनं गायब आहे. सो रिकनेक्ट ही कन्सिस्टंटली प्रयत्न ठेवणार आहे महिनाभर. सगळ्यांना बोलवून सकाळच्या सेशनमध्ये. नवीन लोक नाही आले पाहिजे हो. ते काहीतरी वेगळंच होतं. मग ते फॅमिली मेंबरशी बोलताना घरात कसा माणूस बोलतो, बाहेर जरा सोफिस्टिकेट ठिकाणी कसं बोलतो. मी माझ्या जुन्या लोकांशी असंच बोलत होतो. म्हणजे इकडे जर नवीन लोक आली जरा ते इम्प्रेशन झाडायला लागतं. जरा बरंच काय करायला लागतं. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन बरंच काय काय असते. जुने लोक कसं घरचे असतात, त्यांना माहीत असते की मी काय ते काय, म्हणून ते वेगळं होतं. हे सगळं आज कॉम्बिनेशन करण्यात आता काय करतोय माहीत नाही. मी पीपीटी तर बंदच करून ठेवली. सो व्हॅल्यू. 5th स्टेट काय? मग कशाला महत्व देत आहे, कशाला महत्व दिलं पाहिजे? ज्या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी फायनान्शियल फ्रीडम होईल ना, बस दॅट्स इट. जिंकले तुम्ही. फर्स्ट प्रायोरिटी फायनान्शियल फ्रीडम किंवा आर्थिक स्वातंत्र्य होईल. त्याच्यानंतर फार कमी वेळ लागेल तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायला. सगळ्यात उच्चतम व्हॅल्यू काय, महत्वाचं काय? हा तुम्ही शाळेतला पोरगा आहे, 90% पाडायचे. त्याच्यासाठी आई वडिलांबरोबर आईस्क्रीम खायला जाणं, फिरायला जाणं, ते म्हणते नाही मला अभ्यास आहे महत्वाचा, ते 90% पाडणार आहे. जेव्हा त्याच्या व्हॅल्यू फर्स्ट प्रायोरिटीमध्ये तो अभ्यास जातो, मग त्याला बिलीफ निर्माण झाला की फर्स्ट प्रायोरिटीला जाणारच आहे. उलटन सुलट परत ते तिथंच येणार आहे. तुम्ही त्याचा विश्वास झाला नाही, मला आता यायला लागलं, मी 90% पाडू शकते, मग ते सगळं सोडून देते. फॉलो काय करते ते म्हणते तुम्ही जाऊन या नातेवाईकाच्या लग्नाला, मी काही येणार
नाही आहे. म्हणजे त्यासाठी महत्त्वाचं काय झालंय ते व्हॅल्यूमध्ये काय तुमच्या आज काय आणि काय असलं पाहिजे. जर असं डिफरेन्शिएट तुम्ही केलं तर काय वाटतं फायनान्शियल फ्रीडम वगैरे काय मिळवणं अवघड आहे का? आवाजावर नव्हतं वाटतं लईच अवघड आहे. नाही आणि हो का याच्यावर बरंच मला कळलं नाही. वाटतंय का तुम्हाला हे सरप्रायझिंग किंवा आनंददायक वाटत नाहीये की यार खरंच हे जर फॉलो केलं तर काय आयुष्य होईल माझं? वाटतं का नाही वाटत? करायला लागतं पण फॉलो. आणि म्हणू नका आम्ही एवढंसं पगार कमावतो आणि हेच होतं ते काही नसते. हो काय बी नसते. तुमचा एकदा विश्वास झाला महत्त्वाचं ते झालं की विषय क्लोज झाला. माझे मित्र फिरायला जायचे तेव्हा खूप कपडे खरेदीला जायचे, हे करायला जायचे ते करायला जायचे. माझं कपड्याचं दुकान होतं, टेलरिंग करायचो, कपड्याचं दुकान होतं. माझ्याकडे 2च ड्रेस होते. कोणताही ड्रेस काढून कापून मी शिवू शकत होतो पण मी शिवला. माझ्यासाठी महत्त्वाचं काय होतं ते सेव्हिंग, ते इन्व्हेस्टिंग, ते हे ते महत्त्व त्याला होतं. हॉटेलिंग केलं नाही, कुठं फिरायला गेलो नाही मी. 2010 पर्यंत आहे ना म्हणजे पुण्याच्या बाहेर नाही गेलो मी असं म्हणतो. मग पुण्यातलं मला काय माहीत नाही. आता थोडंफार होत आहे पुण्यातलं काही रस्ते बिस्ते थोडेसे कुठतरी ह्या बाजूला रोड आहे तिकडं काहीतरी असं आयडिया आली आहे. नाहीतर मला 2015-18 पर्यंत माहीत नव्हतं काय. महत्वाचंच नाही ते. महत्वाचं काय फायनान्शियल फ्रीडम. फार दिवस नाही 6-7 वर्ष लागले फायनान्शियली फ्री व्हायला. त्यानंतर मग म्हणजे त्याच्या अगोदर तर मी काय काय केलं ते विचारूच नका. मी दारोदार भांडी विकली आहेत, भाजीपाला विकला आहे, सगळं आयुष्यात काही नाही केलं. टेलरिंग मटेरियल सप्लायर केलं आहे, भिकारीचा धंदा करतो असं म्हणायचं मला. आय डन लॉट्स ऑफ थिंग्स. मग त्यानंतर मग फायनान्शियली फ्रीडमच्या आसपास गेल्यानंतर मला सिनेमा करायचो, सिनेमा करून आलो, सगळं करून आलो मी. मग महत्वाचं जे असेल तिकडे मग वेळ जातो ना, माणूस देतो. आणि जैसी चीज पे आप फोकस करते हो वही चीज आपके जीवन में मल्टीप्लाय होकर आती है. कशावरती फोकस आहे तुमचा, व्हॅल्यू काय. तर मित्रांनो जोपर्यंत महत्वाचं हे होणार नाही तोपर्यंत फायनान्शियल फ्रीडम मिळणार नाही. जोपर्यंत 6 पॅक्स महत्वाचे होत नाहीत तोपर्यंत 6 पॅक होत नाहीत. मग 6वी स्टेप येते ज्याला म्हणतात आयडेंटिटी. व्हॉट इज युअर आयडेंटिटी राईट नाव. आयडेंटिटी म्हणजे नाव नाही बरं का. फायनान्शियली तुमची आयडेंटिटी काय. बायकोला विचारा, ते म्हणते चिंदी आहे. चिंदी आयडेंटिटी आहे. काय आयडेंटिटी वेगवेगळी नावं असतात. मक्खन चूस बरोबर ना. काय आयडेंटिटी काय. व्हॉट इज युअर फायनान्शियल आयडेंटिटी. इफ यू वॉन्ट टू फायनान्शियल फ्रीडम टुडे इज युअर आयडेंटिटी. व्हॉट इज युअर आयडेंटिटी. आर यू सॅटिस्फाईड विथ दॅट आयडेंटिटी. आहेत का खुश. भिकारी सारखेच पैसे मागत असते. आयडेंटिटी आहे. हॅलो चिंदी चोर, हा फायनान्शियल आयडेंटिटी. तुमचं नाव नाही बरं का. व्हॉट काइंड ऑफ आयडेंटिटी डू यू गो. म्हणजे जर तुम्हाला ते मिळवायचं तर कोणती आयडेंटिटी तुमची समाजात लोकांमध्ये असली पाहिजे. राइट इट डाउन यार. जब तक लिखोगे नहीं, जब तक अंडरस्टैंड नहीं करोगे कि करना क्या है, ये प्रॉपर एक्शन प्लान आहे हा. आणि मग ते करना क्या है, काय आयडेंटिटी पाहिजे एकदा कळलं की विषय संपला. त्या दृष्टीने आयडेंटिटी मला काय पाहिजे यार, दानशूर व्यक्ती पाहिजे. बरोबर ना. पाहिजे ते म्हणजे एन्जॉय करणारा माणूस, काय दिलदार माणूस अशी आयडेंटिटी पाहिजे. फायनान्शियल मग महत्वाचं भाऊ आहे का फायनान्शियल फ्रीडम. व्हॅल्यूवरती यायचं परत. भाऊ बिलीफमध्ये, मग भाऊ स्किलमध्ये, मग भाऊ हॅबिटमध्ये आहे का. आयडेंटिटी जर मला ही हवी आहे तर माझ्यासाठी व्हॅल्यू काय असलं पाहिजेत, माझा बिलीफ काय असलं पाहिजे, माझं स्किल काय असलं पाहिजे, माझे हॅबिट्स काय असले पाहिजे, माझं एन्व्हायरमेंट काय. परत एकदा उलटा प्रवास. आयडेंटिटी चालते का चिंदी चोर. हा चालत असेल तर मग संपला विषय. मग हे तुमच्यासाठी नाही, तुम्हाला ते मिळवायचंच नाहीये. मैं शौक लगे मेरे को कि मेरी आइडेंटिटी सुन के उस वक्त जब मैं लिखे थे आज आइडेंटिटी किधर भी जाए, कुछ भी हो जाए, ये बंदा जीता है. म्हणतात काय म्हणतात
मित्र नातेवाईक कुठं पण गेलेलो का जगतो बरं का. हे पैसे विषय घरात रे काय विचार नाही, आपल्याला कधी बिल भरायला लागणार नाही, हा कॉन्फिडन्स आहे. माझ्याबरोबर असतील तर ट्रिपला गेलं तर पैसे काढायला लागत नाहीत. हॅलो आयडेंटिटी लय दानशूर आहे. अरे विचारू नका मला, कोणी फोन करता यायचं तुमच्यामुळे हे झालं बरं का, तुम्ही लय भारी आहे. पाहिजेच होती ती आयडेंटिटी. ट्रिपला नाही गेलो सर, स्वतःवरती 10 रुपये खर्च केलं नाही, वडापाव 2 खायच्या ऐवजी 1 खाल्ला. हॅलो भूक लागली म्हणून खाल्ला तू. महत्व एवढं कधी देऊन ठेवलं होतं त्याला की मला ही आयडेंटिटी मिळवायची. आज मी कोणत्या हॉटेलमध्ये गेलो ना, प्राईज नाही बघत, त्याला म्हणतो सगळ्यात चांगलं काय, बेस्ट काय, तू सजेस्ट कर. क्या करणे का, अरे क्या करणे का. अरे बनवायची काय आयडेंटिटी आपल्याला आपली. चला तुमची आयडेंटिटी तुम्हाला काय असावी हे जर नाही कळलं तर मग काही दुनिया करणार आहे तुमची आयडेंटिटी. इंजिनियर व्हायचं, मला इंजिनियर म्हणावं, लोकांनी मला डॉक्टर म्हणावं, म्हणून त्यांनी आयडेंटिटी तू पहिले स्वतः आयडेंटिफाय करतात मग तिकडे जाते ना बोलायला अभ्यास करायला. कधी म्हणते नाही मला वकील म्हणावं डॉक्टरीचा अभ्यास करते. खुद को पता होना चाहिए मेरी आइडेंटिटी क्या होनी चाहिए, फाइनेंशियल क्या होनी चाहिए. नाहीतर ते हेल्थ वाईज जर विचार 6 पॅक, मग काय रोगी आयडेंटिटी पाहिजे का, हेल्थ वाईज आयडेंटिटी द्या. रडकच आहे ती काय सारखं यायचं काहीतरी असंच. हे असल्या आयडेंटिटी चालणार आहेत का फिट अँड फाईन यार उत्साह असतो तुझ्या स्टिक पासून ही आयडेंटिटी पाहिजे. हेल्थ वाईज व्हॉट काइंड ऑफ आयडेंटिटी डू यू वॉन्ट. जे काही तुमचे गोल्स आहेत मला नाही माहीत. मी फायनान्सबद्दल बोलतो तर मी फायनान्सबद्दलच सांगणार. तुमची फायनान्शियल फ्रीडम जर तुम्हाला मिळवायचं आहे तर तुमची आयडेंटिटी तुम्हाला जर माहीत असेल तर तुमच्या व्हॅल्यूमधून बिलीफमधनं उलटं पण होतं. मग लिहा की तुमच्या काय आयडेंटिटी डू यू वॉन्ट, आजची काय आहे. तुम्हाला जर वाटतं तुम्ही दानशूर, जरा मित्रांना विचारा की, बायकोला विचारा, पोरांना विचारा. पोरांनी पण आयडेंटिटी बनवलेली आहे. बाप नाहीच म्हणणार आहे, त्याच्याकडे कधीच पैसे नसतात. काय आयडेंटिटी आहे देखो, पोरांनी पण बनवलेली असते. जाणून घ्या, असं स्पष्ट कोण बोलणार नाही घरातलं. समाजात अजून काय आयडेंटिटी आहे तुमची. मित्र, शाळा, ऑफिसमधल्या लोकांना, कलिगला विचारा. चहा प्यायचं म्हणलं की ती चहा पिते पटकन पळून जाते, बिल भरायचं. हा काही लोक तर माहिती हे जाणारे पळून न्यायलाच नको म्हणतात, चला इकडनं कल्टी मारा. व्हॉट इज युअर आयडेंटिटी. खूप महत्त्वाचा विषय आहे साहेब. आपल्याला जे मिळवायचं आहे त्याच्या रिलेटेड आयडेंटिटीची बोंब आहे. आपल्यालाच माहीत नाही का आयडेंटिटी असायला पाहिजे. आणि हे सगळं महत्त्वाचं झालं की मग कळत आहे. चला असो, करणार, लिहिणार काय. आत्ता वेळ देऊ का नंतर देऊ, घरी जाऊन करणार. 99% लोक काहीही करणार नाही. करणार म्हणणार आणि नाही करणार. चला इथेच करायला पाहिजे होते ॲक्च्युली. मला संध्याकाळी प्रोग्राम आहे इथं, नाहीतर मी तुम्हाला दिलं असतं. किती वेळाचं 3ला चालू होणार, 3:30ला. आणि मला पाहुणे म्हणेन जरा दुपारी घरी येणार जेवायला, मग मला पण जायचं आहे. तर आयडेंटिटी हा विषय आहे. मग तुम्हाला 6 पॅकवाली आयडेंटिटी पाहिजे, वीकनेसवाली आयडेंटिटी पाहिजे, हेल्थ वाईज विचारा घ्या कशा वाईज, ठीक आहे. आणि मग लास्ट येतं पर्पज. साहेब जर तुम्हाला हा विचार आला आहे फायनान्शियल फ्रीडमचा, तर निसर्गाने काहीतरी पर्पजला तुम्हाला कामाला लावलं आहे, फक्त तो आयडेंटिफाय करायचा आहे. बघा मला एक सांगा, तुम्ही मेल्यानंतर लोकांनी काय म्हणून तुम्हाला आठवावं. आयुष्यभर EMI भरत होता रे, 2 वेळेचं अन्न पाणी जेवणासाठी काम केलं रे. भाषणात काय बोलावं लोकांनी. हॅलो, लई रडत होता, हां बॉसच्या नावाने शिवाय देत होता, नशिबाला दोष देत होता, हां पैसे बुडीवा होता, घेतले तर परत काही दिले नाही. व्हाय पीपल रिमेंबर यू. का
हॅलो, आठवलं पाहिजे ना कशासाठी तरी लोकांनी. कशासाठी आठवावं तुम्हाला? पण खरंच सांगा, आपला जन्म, एक घर, आयुष्यभर त्याचे EMI, 2 पोरं त्यांचं शिक्षण, आयुष्यभर रडणं याच्यासाठी झालाय का? भोगण्यासाठी झालाय का आपला जन्म? वाई बॉर्न? का जन्माला आला आपण? असं रडत बसतात स्वतःच आयुष्यात कॉन्ट्रीब्यूट व्हाय ना. हा, बघा मित्रांनो, मेल्यावर तुमचं भाषण तुम्ही स्वतः लिहा एकदा. काय भाषण कराल तुम्ही? काय दिवा लावला? हा, असं इमॅजिन करा की तुम्ही मेलाय आणि तुम्हाला भाषण करायचं तुमच्याच मृत्यूबद्दल. आता स्वतःविषयी. हा, स्वतःविषयी. मेल्यावर चांगलंच बोलतात लोक बोलतात, पण तुम्ही काय बोला? आता तुम्ही तर स्वतः आहे ना. चांगला होता. तुम्हाला चांगलं माहिती, तुम्ही चांगले होते वाईट होते. काय झेंडा काढला? खूप साऱ्या संधी आल्या, खूप साऱ्या मोके होते, पण साला नाही ऍक्शन घेतली. करू शकत होतो, नाही केलं. चालेल, लय माती खाल्ली. साहेब, एकाच वर्गातला एक मुलगा मोठा अधिकारी होतो आणि एक काहीतरी फेल होतो. शिकवणारच सेम होता, वर्गच सेम होता, सगळं सेम होतं. असं का झालं? संधी आल्यानंतर ते ग्रॅब करायला लागतं. निसर्ग तुमच्यासाठी, तुमच्या डेस्टिनीकडे, तुमच्या पर्पजकडे घेऊन जाण्यासाठी विविध संधीच तुम्हाला येत असतो प्रत्येक वेळेला. आपल्याला वाटतं माणसं संधी देतात, परिस्थिती संधी देतात. असं नाही आहे. तुमच्या गोल्सकडे घेऊन जायला तुम्हाला काय दिलं जातात? वेगळ्या संधी दिल्या जातात. आपण काय करतोय? बरं, ठीक आहे, भीती वाटणं नॅचरल आहे. निगेटिव्ह विचार खूप चांगले असतात. मी तर म्हणतो, सफलतेचं जर खरं काय राज असेल ना, तर भीती आणि निगेटिव्ह विचार आहे. फक्त त्यांनी तुम्हाला थांबवलं नाही पाहिजे. ते बेटरमेंटसाठी येतात. कशासाठी? तुमच्या बेटरमेंटसाठी. म्हणजे ते इस्रोनी आहे ना, मंगळयान पाठवलं. त्याची एक मुलाखत होती, ते मी ऐकली होती यूजवरती. ते जे सायंटिस्ट होते त्यांना प्रश्न विचारला होता त्या रिपोर्टरनी की बुवा, तुम्ही एवढ्या कमी बजेटमध्ये मंगळावरती यान पाठवलं, सो किती तुम्ही पॉझिटिव्ह असाल किंवा किती पॉझिटिव्ह विचार केला असेल? तर त्यांचं उत्तर फार छान होतं. ते म्हटले की आम्ही जेवढा पॉझिटिव्ह विचार केला ना, त्याच्या 1000 पट आम्ही निगेटिव्ह विचार केला की ते यान कसं कसं फेल होऊ शकतं, आणि त्याचे फक्त प्रिकॉशन्स घेतले. थांबलो नाही, फेल होऊ शकतं याचा निगेटिव्ह विचार केला आणि काय केलं? इम्प्रोव्हायझेशन केलं, की त्याचे प्रिकॉशन्स घेतले की त्या कारणाने फेल नाही झालं पाहिजे. कोणती म्हणजे निगेटिव्ह जेवढा विचार करू शकतो तेवढा आम्ही केला, आणि देन वी गॉट द सक्सेस. कळतंय काय म्हणतोय मी? आणि साहेब, लोक म्हणतात निगेटिव्ह थिंकिंग नाही केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. मला सांगा, मी पॉझिटिव्ह विचार केला आणि 250च्या स्पीडनी गाडी चालवली आणि विचार काय केला? माझा अपघात होणार नाही. काय वाटतं तुम्हाला? म्हणणार ना, मी गाडी स्लो का चालवतो माहिती का? मला भीती वाटते अपघात होण्याची. कळतोय का विषय? भीती वाटते म्हणून मी प्रॉपर 70-80 वॉल हायवेला सुद्धा चालवतो, गडबड करत नाही. मी गाडीचं मेंटेनन्स व्यवस्थित ठेवतो. मला भीती वाटते. मला भीती वाटते मला काहीतरी आजार होईल याची, म्हणून सकाळी पहाटे उठून कामाला आपल्या एक्सरसाइजला जातो, प्राणायाम करतो. मला भीती वाटत नसती तर 9 वाजेपर्यंत झोपलो असतो ना. हॅलो, भीती चांगली का वाईट? भीती ही बेटरमेंटसाठी येते. निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह विचार पण चांगल्यासाठी झाला. ठीक आहे ना. पॉझिटिव्ह विचार करता म्हणलं 80 गाडी चालवणारच नाही. पॉझिटिव्ह विचार तर असतातच, विशेष नाही. म्हणून मला अपघात होणार नाही हा विचार आहे. मग का नाही होणार? तर बाबा मी 70-80नीच गाडी चालवतो किंवा माझी गाडीचं मेंटेनन्स व्यवस्थित आहे. मग हे सगळे प्रिकॉशन्स आहेत, त्यामुळे माझा अपघात होणार नाही. मग हा पॉझिटिव्ह विचार किंवा मला ती गाडी चालवायला अलाउ करतो. पॉवर ऑफ निगेटिव्ह थिंकिंग नावाचं पुस्तक लिहायचा विचार आहे. माणूस लिहिलंय मी सगळं, पण ते आता कधी मूर्त लागते काय माहिती. लावूयात मूर्त. ती काय झालं, व्हॅल्यूमध्ये नाही आहे, असं महत्वाचं नाही आहे. असं एवढं ज्या दिवशी ते महत्वाचं होईल ना त्या दिवशी तात्काळ येईल, मग काय विषय नाही. उद्यापासून हॅबिटमध्ये दररोज सकाळी 5 पानं लिहायच्यात किंवा 10 पानं लिहायच्यात, असं होऊन जाईल.
काय करायचं? पर्पज. तुम्हाला सांगतो आपला एकच पर्पज आहे, सर्व द सोसायटी. हॅलो मागे बसलेले, काय पर्पज आहे? सर्व द सोसायटी. जे काम तुम्ही करताय ना एवढं बेस्ट करा, एवढं बेस्ट करा की बस वाहून झोपून देऊन काम करा ते. कारण तुम्ही सर्व करायला लागलाय, तुमची निवड झाली आहे कामासाठी. आणि जेव्हा तुम्ही काम बेस्ट करता ना, जे काय ते तुमच्यासाठी नसतंच. इथं काय बोंब आहे माहिती आहे का? आत्ता काल परवा मी एक इंटरव्ह्यू ऐकला शिवखेरांचा. शिवखेरा काय म्हणतात माहिती आहे का? 61% कामगार 4 तास सोशल मीडिया वरती असतात, 8 तासापैकी पर्सनल आजच्या तारखेला. दे आर नॉट सर्विंग प्रॉपरली जे त्यांना निसर्गाने दिले काम. बरं ते सर्व करायलाच लागणार, ते जेवढे बेटर सर्व करतील ते ऑटोमॅटिक ग्रोथमध्ये जातील, पण ते सर्व बेस्ट नाही करत. त्यानंतर 24% जे लोक आहेत ते स्वतःचंही काम करत नाहीत आणि दुसऱ्याला करू देत नाहीत. हॅलो, हे माझं म्हणणं नाही आहे बरं का, कोणाचं आहे? शिवखेरांचं. आणि ते म्हणतात की फक्त 13% पीपल आर डुईंग देअर जॉब बेस्ट, असं त्यांनी ते सगळं सांगितलं. माझे पर्सेंटेज इकडे तिकडे थोडेफार झाले असतील. फक्त 13% लोक त्यांचं काम योग्य पद्धतीने करतात. काय करायचं साहेब? आत्ता जे काम दिले ना, आत्ता ते बेस्ट करा, त्याला फाईन ट्यून करा, तिथं मॅक्सिमम रिझल्ट द्या, जेवढा देऊ शकता तेवढा. बघा काल रात्री मॅडम आल्या माझ्याकडे, मला म्हटलं लोक नाही येणार, मी कॅन्सल करू शकत होतो बॅच. ॲक्च्युली मला आहे ना पतंग उडवायला बोलवलं होतं, आमचं पतंग इव्हेंट होता आज, मी फॅमिली जाणार पण होतो. रविवारचं करतात लोक, मी जातच नाही. ते पण त्याला पण महत्त्व देऊ शकत होतो मी, काही प्रॉब्लेम नव्हता. बट मी माझ्या कामाला प्रायोरिटी दिली. म्हणून नाही, जर मी आत्ता नाही केलं तर जुन्या लोकांशी कनेक्ट नाही होणार माझं परत. मग मी पुढच्या वेळेला पण मरून तिकडे नाही येत लोक. कळतोय का विषय? आणि हे सगळे लाईव्ह आणि खरे एक्झाम्पल आहेत. मैं मेरे पर्पस के लिए जितना मैं दे सकता हूं उतना मुझे देना है. जेवढं मी करू शकतो तेवढं मला करायचं आहे. आणि माझं पर्पज काय? निसर्गाने मला पाठवलं. खूप लोकांना माझ्यापेक्षा चांगलं फायनान्स येतं, मलाच का सांगितलं इथं बडबड कर म्हणून? बरं मी ठरवलं का नाही, मला विचार आले असे. अर्थात सगळं चांगलं आहे, अलबेल आहे. क्या करणे का? 7 स्टेप. पहिली एन्व्हायरमेंट, जोरात 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 सगळ्यांनी. तिसरे बोला की व्हॅल्यू, आयडेंटिटी, पर्पज. उलट या तिकडनं इकडं. पर्पज परफेक्ट डिफाईन झाला, आयडेंटिटी डिफाईन होते. आयडेंटिटी डिफाईन झाली, व्हॅल्यू डिफाईन होतात. व्हॅल्यू डिफाईन झालं, बिलीफ डिफाईन होतो. स्किल काय पाहिजेत, हॅबिट्स काय, एन्व्हायरमेंट काय. और उलट जायचं काय? उलट एन्व्हायरमेंट, हॅबिट, स्किल, बिलीफ, व्हॅल्यू, आयडेंटिटी. ऐश्वर्याला मिळवायचं. उलट जा नाही तर सुलट जा. आता जी गोष्ट वातावरणात नाही ती जीवनात येणार नाही. पहिलं त्या ऐश्वर्याच्या वातावरणात पोचायला भेळ आहे. बरोबर ना, तिच्या वातावरणात पोचायला लागेल. टार्गेट पहिले तिच्या वातावरणात, ती संपर्कात आली पाहिजे. मग कशी कशी येऊ शकते? व ती काय करते दिवसभरात? योगाला जाते, या करते, माहिती काढा पाहिजे तिची. असं काय उद्योग करू नका. ऐश्वर्या म्हणजे श्रीमंती समजा तुम्ही, ठीक आहे. मग काय दुसरं काय की तिच्या काय हॅबिट्स आहेत त्यात तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा. तिसरं तिचे स्किल, तिला ऍक्टिंग येते, ऍक्टिंग करायला सुरुवात करा तुम्ही. बरोबर, डान्स येतो, डान्स करायला सुरुवात करा. मग चौथं काय? बिलीफ, तिचे बिलीफ. तिला व्हेजिटेरियन, मला माहित नाही बरं का, मी आपलं सांगतोय. तिचा बिलीफ आहे किंवा नॉनव्हेज खाणं फार वाईट असतं, बंद करायचं. तिचा काय बिलीफ आहे ना,
कळते का? ते फॉलो करा. 5वी व्हॅल्यू, तिची व्हॅल्यू, ती कशाला महत्व देते त्याला तुम्ही महत्व द्या, लगेच अट्रॅक्ट होईल तुमच्याकडे. मग आयडेंटिटी, तिची ऍक्टर आयडेंटिटी आहे, बरोबर ना, प्रोफेशनली. अजून काय आहे बघा, मला नाही माहित. मग तुम्ही ती मिळवा. साध्य साध्य इट्स ट्रूथ. तुम्हाला कोणालाही मिळवायचं आहे ना, व्यक्तीला पण गोलला पण. दिस आर द 7 स्टेप. प्रोफेशनली वर्क करतात. हा अभ्यास थोडा करायला लागतोय. तुम्ही कशाला वापरायचा हा तुमचा प्रश्न, पण हे खतरनाक रिझल्ट देणारं 7 स्टेप्स आहेत. करणार का फॉलो? लक्षात राहिलं का सगळ्या? काय ना, एन्व्हायरमेंटमध्ये मी असलो पाहिजे की लोकांना रिअलाइज झाले. असं अर्ध हा मी पुन्हा पुन्हा सांगेल ना, करून घ्यायला पाहिजे कोणतरी. नाही करून घेतलं तर बोंबललेले आहे सगळे. चल, म्युच्युअल फंडसाठी आले होते, 15 मिनिटं म्युच्युअल फंडवरती बोलतो. चालते का? हा, म्हणजे फटाफट काहीतरी निकाली काढू ना मार्ग. तर म्युच्युअल फंड बद्दल सगळ्यांनी एक वाक्य ऐकलं. काय ऐकलंय? सब्जेक्ट टू ऐकलंय ना, ते ऍड बीड येते, खूप चांगलं सांगतात सगळं काय. शेवटी काय? हा, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग ऑन, हा, आणि रिस्क बिस्क आपण घेत नाही. बरोबर ना? किती अवघड आहे. घरनं आलात नाही इथपर्यंत, कसली रिस्क घेतली होती? हा, जीवाची रिस्क